नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या लेक्चरमध्ये. आणि आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत तर धर्मादाय निरीक्षकचा जो आपला पेपर झाला, आता टेलिग्रामवरती ना खूप साऱ्या चर्चा चालू आहे. म्हणजे अँक्झायटीसुद्धा खूप वाढली. ज्यांना 90च्या आसपास आहे ना, ते सुद्धा खूप अँक्शियस आहे. 80+ जवळपास सगळेच अँक्शियस आहे की काय होईल काय नाही म्हणून. जवळपास मला वाटतं 121 पदाची ही जाहिरात होती. त्याच्यामध्ये पहिली रिस्पॉन्स शीट आली आपली 17 तारखेला. 2 दिवस त्यांनी ऑब्जेक्शनचा आपल्याला पिरियड दिला होता. आपण ऑब्जेक्शनसुद्धा घेतले. तर ते सुद्धा आपण बघणार आहोत की किती प्रश्न चेंज होतील. पण आता मेन जो आपला प्रश्न आहे की सेकंड रिस्पॉन्स शीट आपली कधी येईल? तर मला त्याचं अंदाजित डेट मी तुम्हाला सांगतो सेकंड रिस्पॉन्स शीटची. मला असं एक्सपेक्टेड आहे की ती 10 ते 20 डिसेंबरच्या दरम्यान यायला पाहिजे. आणि हा अंदाज मी जी आपली KDMCची एक्झाम झाली होती, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, त्याच्या बेसिसवरती तो अंदाज काढलेला आहे. आता आपली एक्झाम झाली 4 ते 12 नोव्हेंबरच्या दरम्यान. 17 नोव्हेंबरला आपली पहिली रिस्पॉन्स शीट आली आणि मला एक्सपेक्टेड आहे की सेकंड रिस्पॉन्स शीट आपली ही 10 ते 20 डिसेंबरच्या दरम्यान येऊ शकते. आणि जी जनरल मेरिट लिस्ट आहे त्याचासुद्धा माझं इथं प्रिडिक्शन आहे की ती पहिल्या हप्त्यात येऊ शकते जानेवारीच्या. आता मग मे बी ते 25 डिसेंबर ते पहिला वीक आपण ह्या दरम्यान म्हणू शकतो ती येऊ शकते. 25 डिसेंबर नंतर चान्सेस खूप जास्त आहे. आणि हे मी कशावरून तुम्हाला अंदाज सांगतोय, KDMCचा पेपर झाला होता आपला 9 ते 12 सप्टेंबर दरम्यान. तर त्याची पहिली रिस्पॉन्स शीट आपली 15 सप्टेंबरला आली होती. म्हणजे एक त्यांनी 6-7 दिवसांच्या गॅपवरती टाकली होती. 12 पासून जर आपण पकडलं तर त्यांनी एक 3 दिवसाच्या गॅप नंतरच ती टाकलेली होती. आणि इथं सुद्धा जवळपास एक त्यांनी 5 दिवस घेतले होते रिस्पॉन्स शीट टाकायला. सेकंड रिस्पॉन्स शीट KDMCची आपली 14 ऑक्टोबरला आली होती. म्हणजे जवळपास त्यांनी इथं 1 महिना घेतलेला आहे. आणि GML त्यांनी म्हणजे त्यांची सेकंड रिस्पॉन्स शीट जी आली तिथून त्यांनी जवळपास 20 दिवस घेतलेले होते जनरल मेरिट लिस्ट डिक्लेअर करण्यासाठी. आता हे मी तुम्हाला प्रेडिक्शन सांगितलं की सेकंड रिस्पॉन्स शीट कधी येऊ शकते, तर 10 ते 20 डिसेंबर. पुढचा आपला प्रश्न आहे ना सगळ्यांचा, अँक्झायटी खूप आली आहे. अँक्झायटी म्हणजे काय की मन लागत नाही, अभ्यास करू वाटत नाही, काय होईल काय नाही, ह्या सर्व गोष्टी माइंडमध्ये येऊन जातात. तर याला कसं डील करायचं हा सर्वात मोठा प्रश्न आहे आता. याच्यासाठी ना तुम्ही जर सरळ सेवाची तयारी करत असाल, म्हणजे तुम्ही जर धर्मादाय इन्स्पेक्टरचा पेपर दिला तर 2 कॅटेगरीचे मुलं इथं असतात. एक तर आपले कोर MPSCवाले आणि दुसरं सरळ सेवावाले, किंवा मग एक जनरल ते पेपर देतात. रेल्वे वगैरे झालं किंवा मग SSCच्या सुद्धा काही जण पेपर देतात. तर मी एवढंच सांगेल की तुम्ही ना आता दुसऱ्या एक्झामवरती फोकस करायला सुरुवात करा. ह्या रिझल्टचं वाट बघू नका किंवा याच्याबद्दल जास्त तुम्ही चर्चासुद्धा पडू नका. जेवढं तुम्ही याच्याबद्दल विचार करसाल तेवढं ही अँक्झायटी तुमची वाढतच जाणार आहे. जे MPSC करताय त्यांनी ग्रुप बीला टार्गेट करा आणि बाकीच्यांनी ज्या सरळ सेवेच्या एक्झाम येणार आहे आता, तर त्याच्यावरती सुद्धा टार्गेट करू शकता. या काळामध्ये तुम्ही जर अभ्यास होत नसेल तर काय करू शकता, करंट अफेअर चांगलं करा आणि मॅथ रिझनिंगवरती तुम्ही त्याची जास्तीत जास्त पकड घेण्याचा प्रयत्न करा. आता करंट अफेअर आहे ना, धर्मादायला जसं विचारलं होतं त्या अनुषंगाने मी एक प्लेलिस्ट बनवली इयरबुकची 2025च्या. तर ती तुम्ही प्लेलिस्ट चेक करू शकता आपल्या चॅनलवरती जाऊन. सिम्प्लिफाईड इयरबुक असं त्याचं नाव मी ठेवलेलं आहे. तर बघा ते तुम्ही, जर जमलं तुम्हाला तर. आणि आवडले व्हिडिओ तर कळवा मला. करंट अफेअर्सवरती आतापर्यंत मी 12 लेक्चर घेतलेले. तुम्ही ते बघू शकता. असं नाही आहे तुम्ही माझेच लेक्चर बघा. इतरही जर तुम्हाला चांगले वाटले करंट अफेअर्सचे लेक्चर तर ते बघा, काही हरकत नाही. आणि मॅथ रिझनिंगची प्रॅक्टिस मात्र तुम्ही जोराने आता करायला पाहिजे. कारण की हा जो फॅक्टर आहे ना मॅथ रिझनिंगचा, हा जवळपास आता सगळ्याच एक्झाममध्ये, करंट अफेअर्सचा सुद्धा फॅक्टर प्रत्येक एक्झाममध्ये असतो. त्याच्यामुळे तुम्ही डेली न्यूजपेपर तर रीड करायलाच पाहिजे. मी सजेस्ट करतो तुम्हाला, तुम्ही लोकसत्ता हा पेपर रीड करायला पाहिजे. आणि तो परीक्षेच्या अनुषंगाने रीड करायला पाहिजे. कुठं ॲक्सिडेंट झाला हे रीड नाही करायचं. परीक्षेच्या अनुषंगाने काय काय येतं, साहित्य पुरस्कार कोणाला भेटले किंवा मग पद्म अवॉर्ड्स, नोबेल पुरस्कार जर आले तर त्याच्यामध्ये डिटेलमध्ये वाचायचं. त्या गोष्टी नोट करून ठेवायच्या. म्हणजे ते तुम्हाला लाँग टर्म मेमरीमध्ये ते तुमच्या फिट होत असतं. पुढे आपला जो फॅक्टर आहे, सेकंड रिस्पॉन्स शीटने किती चेंज किंवा कॅन्सल होतील. तर याच्यामध्ये मी जे ॲनालिसिस केलं, माझ्यापर्यंत जेवढा डाटा आला होता त्याच्यानुसार मला वाटतं की प्रत्येक शिपमध्ये ना एक 2 ते 3 क्वेश्चनचं म्हणजे डिबेट्स आहेत. पण आता हे सर्वस्वी आपण त्याला म्हणतो की जो विवेकाधिकार आहे त्याला, तर तो संपूर्ण आता त्या TCSचा आहे. ते कसं विचार करतात किंवा त्यांचे एक्सपर्ट कसं त्याला घेतात तर त्याच्यावरती डिपेंड करतं. पण 2-3 क्वेश्चन चेंज होण्याचे चान्सेस आहे. जो एक्साईजचा पेपर झाला होता ना त्याच्यामध्ये त्यांनी मला वाटतं एक 4 ते 5 प्रश्न चेंज केलेले होते. त्याच्यामुळे चेंजसुद्धा होतात असं नाही आहे. आणि प्रश्न कॅन्सलसुद्धा होतात. तर मग भरपूर जणांचा असा प्रश्न असतो की जर क्वेश्चन कॅन्सल झाला तर मग त्याचे मार्क्स कसे भेटतात. तर त्याचे मार्क्स आहे ना हे सर्वांना भेटतात. तर
क्वेश्चन जर कॅन्सल झाला तर सगळ्यांना बेनिफिट आहे, त्याच्यामध्ये नुकसान कोणाचं नसतं. त्याच्यामुळे जास्त वरीड करायची नाही. पण जर चेंज झाला म्हणजे त्यांनी उत्तर सुरुवातीला 2 ऑप्शन दिलेलं होतं ना, आता चेंज करून जर 3 दिलं तर याच्यामध्ये काही जणांचे वाढतात, काही जणांचे कमी होतात. आता पुढचा फॅक्टर जो आहे धर्मादाय निरीक्षकचा कट ऑफ किती लागेल, ही सर्वात मोठी चर्चा आहे. मी टेलिग्रामवरती एक पोल टाकला होता. माझ्या चॅनलवरती जवळपास 1400च्या आसपास काहीतरी सबस्क्रायबर आहे. मी पोल टाकला होता. त्याच्यामध्ये एवढे फेक म्हणजे पोरांनी पोल दिला ना, की तो मी पोल डिलीट करून टाकला. त्याच्यामुळं जे टेलिग्रामवरती पोल आहे ना, त्याच्यावरती विश्वास तुम्ही ठेवू शकत नाही. आता मी माझा कसा अंदाज काढला, मी भरपूर साऱ्या टीचर्सना बोललो, जे पण माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. मी सध्या छत्रपती संभाजीनगरला, इथं जेवढे पण इन्स्टिट्यूट आहे टॉपचे, त्यांच्याशी सगळ्यांशी बोललो. पुण्याला मी काही दिवस राहिलो होतो. तिथले जे इन्स्टिट्यूट आहे त्या सरशी मी बोललो आणि मी मेन्स स्वतः दिलेली आहे. राज्यसेवा मेन्सला होतो मी. तर मेन्सवाले भरपूर मित्र आहेत माझे. जवळपास मी 100 ते 150 जणांशी बोललो असेल आतापर्यंत. आणि हे सगळे मुलं कोणते? ते क्रीम लेअरवाले. म्हणजे टेलिग्रामवरती आता जी चर्चा चालू आहे की एम-पी-एस-सीने खूप कट ऑफ वाढवणार आहे याचा. म्हणजे धर्मादाय निरीक्षकचा जो कट ऑफ आहे, तर त्याच्यामध्ये एम-पी-एस-सीचे मुलं टॉप करणार आहे. तर त्या सर्वांशी मी बोललो. सर्वांशी म्हणजे एक 100 ते 150 जणांशी मी आतापर्यंत बोललो असेल, आपली रिस्पॉन्स शीट आल्यापासून. तर जे माझे मित्र आहे जवळचे, तर त्याच्यामध्ये जो सगळ्यात हायेस्ट मला सापडला आहे, मी पुढे सुद्धा दिलं आहे, पण इथं सांगतो. मला वाटतं एक 94 का 95च्या आसपास आहे. 95, हां, माझ्या एका मित्राला 95 आहे, एकाला 92 आहे, एकाला 90 आहे, दोघं जण 89 वाले आणि एक 87 वाला आहे. आता हे जे सर्व आहे ना, यांनी 3-3, 4-4 राज्यसेवा मेन्स, कंबाईनच्या मेन्स देऊन बसलेले. त्याच्यामुळे जो एम-पी-एस-सीचा फॅक्टर आपण म्हणतो की खूप जास्त कट ऑफ लागेल, तर याच्यामध्ये तुम्ही ना जास्त चिंता करायचं कारण नाही. का? कारण की मी सॅम्पल साईज जी घेतली ती खूप क्रीम लेअरची, त्याला आपण काय म्हणतो, क्रीम लेअरची मी तुम्हाला सॅम्पल साईज इथं देतोय. म्हणजे जे मुलं रेसमध्ये आहे ऑलरेडी किंवा जे टॉप करणार आहे त्यांनाच मी कॉन्टॅक्ट केलेला होता. तर हे माझे कॉन्टॅक्ट्स होते, एवढा त्यांना स्कोर आहे. आणि भरपूर जण म्हणजे ज्यांनी राज्यसेवा मेन्स किंवा कंबाईन्स दिलेले आहे ते 85च्या आतसुद्धा गुंडाळलेले आहे भरपूर जण. तर त्याच्यामुळे जास्त काळजी करण्याचं कारण नाही. आणि अजून एक फॅक्टर सांगतो मी तुम्हाला, के-डी-एम-सीचा आहे ना आत्ता रिझल्ट लागला होता. तो रिझल्ट एवढा इंटरेस्टिंग आहे ना, तुम्ही जर नॉर्मलायझेशनची प्रोसेस बघितली ना, तर तुम्ही इथं जर बघसाल, तुम्हाला दाखवतो एक मिनटं. हे बघा, इथं त्यांनी 166 ज्याला रॉ मार्क होते ना, त्याला 172 पडलेले ज्याला ऑलरेडी, त्याच्यावरती आणून ठेवलेलं आहे नॉर्मलायझेशननी. त्याच्यामुळं तुम्ही आता कोणीच अँक्झियस होऊन काहीच फायदा नाही. सर्व जे काय होणार आहे ना, ते आता हे नॉर्मलायझेशनची प्रोसेस कशी पार पडती त्याच्यावरती डिपेंड करणार आहे. कशी म्हणजे त्यांचे फॉर्म्युले ठरलेले. तरीसुद्धा एक अंदाज जो आला मला, काही वेबसाईट आहे, ते त्याला आपण म्हणतो रिस्पॉन्स शीट वगैरे त्याचे स्कोर गोळा करतात. त्याच्यावरती 1,500च्या आसपास सॅम्पल होतं. रँकर्स गुरुजी समथिंग काहीतरी ती वेबसाईट आहे. त्याच्यावरती मला हा डाटा भेटला. त्याच्या अनुषंगाने जे मला कळलं की 6 आणि 7 नोव्हेंबरची जी शिफ्ट होती ती कंपॅरेटिव्हली म्हणजे ह्या तिन्हीचं जर तुम्ही कंपेअर केलं सगळ्या शिफ्टचं, तर त्याच्यामध्ये ती इझी टू मॉडरेट होती. आणि मुलांचा जो स्कोर आहे म्हणजे जे टॉपचे मुलं आहे, तर त्यांचा स्कोर 180 ते 186च्या दरम्यान आहे. 10 नोव्हेंबरची जी शिफ्ट झाली ती मॉडरेट होती. 178 ते 184 मुलांचा स्कोर आहे. आता काही जणांना वाटेल हे स्कोर आहे ना खूप तुम्ही इन्फ्लेट करून सांगितले. याच्यामध्ये एक फॅक्टर सांगतो तुम्हाला. राज्यसेवा पूर्व झाली होती 2024ची. त्याच्यामध्ये काय झालं ना, सेम म्हणजे ज्या मुलांना 120च्या आसपास मार्क पडले ना, त्यांना एक गोष्ट कळली होती की त्यांचं सिलेक्शन 100% होणार. सिलेक्शन म्हणजे की ते मेन्सला बसणार आहे. तर त्या मुलांनी ना मार्क्स वाढून 130च्या आसपास सांगितलेले होते. आणि अजून एक फॅक्टर काय, काही जणांना खरंच मार्क पडलेले होते. त्याच्यामुळं आपण असं पण म्हणू शकत नाही की मार्कांचा फुगवटा आहे किंवा मग एवढे मार्क्स पडलेले नाही आहे म्हणून. आता जर तुम्हाला मार्केटमध्ये मार्क दिसत आहे ना, सेम झालं होतं आपल्या कंबाईनच्या पेपरला. कंबाईन पूर्वचं तुम्ही मागच्या वेळेस जर कट ऑफ बघितला तर खूप अनएक्सपेक्टेड होता आणि खूप हायेस्ट होता. तो 62च्या प्लस समथिंग काहीतरी कट ऑफ लागला होता. तर त्याच्यामध्ये सुद्धा तेच फॅक्टर झाला होता. जागांचं सुद्धा खूप मॅटर करतात. तर मार्क पडलेले मुलांना, पण याच्यामध्ये सगळ्यात जास्त जर गेम चेंजर काही असणार असेल तर तो आहे आपला नॉर्मलायझेशन प्रोसेस आणि कॅटेगरी वाईज तुमच्या सीट्स कशा आहेत ते सगळ्यात जास्त इथं गेम चेंजर असणार आहे. तरीसुद्धा 6-7 नोव्हेंबरची इझी टू मॉडरेट मी इथं पकडतो. 10 नोव्हेंबरची मी मॉडरेट पकडतो. 178 ते 184च्या दरम्यान मुलांना स्कोर आहेत. आणि 11 आणि 12 नोव्हेंबरची शिफ्ट जी आहे तर ती असं म्हटलं जातं की सर्वात टफेस्ट शिफ्ट होती. कारण की याचे जे क्वेश्चन होते मी स्वतः बघितले ते, तर याच्यामध्ये पॉलिटीचे प्रश्नसुद्धा आहे ना त्यांनी, म्हणजे सरळ सेवाच्या अँगलनी ते खूप जास्त टफ होते. त्यांनी एक प्रश्न विचारला होता, अर्बन लँड सिलिंग जो ॲक्ट आहे
तर त्याच्यामध्ये तो रिपील कधी केला हा प्रश्न होता. त्याच्यानंतर सायन्समध्ये त्यांनी एवढे विचित्र प्रश्न विचारले होते, जसं की आपण ते पिझ्झावरती टॉपिंग खातो ना त्या याचं ऑरिगॅनोचं, तर त्याचा उग्रवास कशामुळे येतो? हे प्रश्न आहे ना तुक्का लावून सुद्धा बरोबर येत नाही. त्याच्यानंतर त्यांनी एसआय युनिट विचारलं होतं. मला वाटतं ते टेस्ला समथिंग काहीतरी युनिट होतं. हे प्रश्न खूप टफ होतं. करंट अफेअरचे प्रश्नसुद्धा टफ आलेले होते. 11 आणि 12 नोव्हेंबरची जी शिफ्ट आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला पॉलिटीचे प्रश्नसुद्धा टफ आलेले होते आणि याच्यामध्ये मराठी आहे ना, हे खूप कन्फ्युजिंग होतं आणि लेंग्दी होतं. म्हणजे तुम्हाला प्रश्नाला वेळ द्यावा लागत होता. पुढे जर तुम्ही रिझनिंग जर बघितलं याच्यामध्ये, तर रिझनिंगला सुद्धा वेळ लागत होता. ज्यांनी प्रॅक्टिस वगैरे प्रॉपर केली नव्हती, ते याच्यामध्ये टाईम मॅनेजमेंटला गणलेले आहेत. त्याच्यामुळं जे कन्सिडर करत होते ना, की मला रिझनिंग आणि मराठी आउट ऑफ येतील, ते कुठेतरी 22-23च्या रेंजमध्ये फसले आणि 22-23 म्हणजे तुम्ही रेसच्या बाहेर असतात. कारण तुम्हाला मराठी आणि रिझनिंगला आउट ऑफ मार्क यावं लागतात. तर हा फॅक्टर होता इथे. मला तुम्हाला सांगायचं होतं, की ह्या दरम्यान मार्क आलेले. अजून जर तुम्हाला काही वाटत असेल तर सांगा मला. तर 11 आणि 12 नोव्हेंबरची शिफ्ट मी आतापर्यंत जेवढ्या लोकांशी बोललो, त्यांनी तरी मला हेच कळवलं, की 11 आणि 12 नोव्हेंबरची शिफ्ट ही सर्वात टफ होती. त्याच्यामुळं मग काय-काय याच्यावरती इम्पॅक्ट पडणार आहे मी सांगतो तुम्हाला. जो कट ऑफ असेल ना, तो कट ऑफ म्हणजे जो नॉर्मलायझेशनचा जो स्कोअर असतो, तो सर्व शिफ्टचा ते एका लेव्हलला आणतात. म्हणजे जर पहिल्या शिफ्टचा टॉपर 195 किंवा मग 190 जर असेल, 95 मी स्कोअर सांगितला तुम्हाला क्वेश्चनचा. जर पहिल्या शिफ्टचा तुमचा टॉपर 190 असेल आणि शेवटच्या शिफ्टचा जर 170 असेल, तर ते दोघांना आहे ना, ते एका लेव्हलला आणतात. त्याच्यामुळे तुम्ही जास्त काळजी करायची गरज नाही. सर्व काही जे असणार आहे ते नॉर्मलायझेशन आता डिसाईड करणार आहे. KDMCचा रिझल्ट जो डिक्लेअर झाला होता, त्याच्यामध्ये मी तुम्हाला नॉर्मलायझेशनचा फॅक्टर सांगतो. इथे हा टॉपर आहे 178चा. त्याचा जो नॉर्मलायझेशनचा स्कोअर झाला, तो 179 झाला होता. नंतरचा जो सेकंड आहे, त्याला स्कोअर जर तुम्ही बघितला, तर म्हणजे 4 क्वेश्चनचा फरक आहे टोटल आणि 8 मार्कांचा फरक आहे. तरीसुद्धा तो जवळपास गेलेला आहे. म्हणजे त्याचा स्कोअरसुद्धा 179 गेलेला आहे. कशाने? नॉर्मलायझेशननी. तुम्ही थर्ड जर बघितला, तर तो पण 170 वाला होता. 179 वरती जाऊन बसलाय आणि ह्या 170 वाल्यांच्या खाली 174 वाले आलेले आहे. त्यांच्या खाली 166 वाले आला आहे. 166 वाले 172च्या वरती जाऊन बसलेले. त्याच्यामुळं आता कोणीच खुश होण्यात आणि नाराज होण्यात काही पॉईंट नाही. पण एक सांगतो मित्रांनो, जर तुम्हाला 80च्या वरती मार्क असेल ना, तर तुम्ही होप्स ठेवा, नाहीतर होप्स ठेवू नका. कारण की जे फॅक्ट्स आहेत ते आहेत. 80 मी कोणाला सांगितलं हे मला ओपनच वाटतं. आता कास्टचं फॅक्टर कसं आहे ना, तुम्हाला इथं जागा दाखवतो. हे जर तुमचं एस-सी-बी-सीच्या जागा आहे आणि ह्या EWSच्या जागा आहे तुमच्या, तर ह्या जागा खूप जास्त आहे. खूप जास्त म्हणजे कंपॅरेटिव्हली ह्या ॲडच्या तुलनेमध्ये जास्त जागा आहे. आता याच्यामध्ये ना तुमचा कट ऑफ कमी लागू शकतो. कशामध्ये? EWS म्हणजे तुम्हाला जर 80च्या आसपास जर असेल तर तुमचे चान्सेस जास्त आहे आणि एस-सी-बी-सीचा सुद्धा तुमचा कट ऑफ हा कमी लागू शकतो. आता बाकीचा कॅटेगरीचा कट ऑफ प्रेडिक्ट करणं खूप डिफिकल्ट आहे. कारण की माझ्याकडे डाटा नाही आणि हवेत गप्पा मारायला मला स्वतःला आवडत नाही ते. त्याच्यामुळं मी तुम्हाला इथं नॉर्मलायझेशनसुद्धा दाखवलं. आता हे क्लर्क टायपिंगचा जो पेपर होता KDMCचा, त्या पेपरची जी काठिण्य पातळी होती, ती धर्मादाय इन्स्पेक्टरला जे पेपर झाले, तर त्या लेव्हलचीच त्याची काठिण्य पातळी होती. म्हणजे ओव्हरऑल सर्वजण जसं आता धर्मादाय इन्स्पेक्टरला म्हणत होते, पेपर देऊन आल्यावरती तुम्ही बघितलंच असेल YouTubeवरती, की भरपूर जण असं म्हणायचे, की मराठी आणि आपलं रिझनिंग तर आउट ऑफ आहे. सेम ह्या KDMCच्या पेपरला सुद्धा होतं आणि आउट ऑफ आले का भरपूर जणांना? तर जे जे सांगत होते सगळ्यांना तर नाही आले, पण काही जणांना आउट ऑफ मार्क आलेले मराठी आणि रिझनिंगला. होतं ते त्या लेव्हलचं ज्यांनी अभ्यास केला प्रॉपरली त्यांना जमलेलं आहे आणि इंग्लिशसुद्धा तुमचं ऑन एन ॲव्हरेज जवळपास एक 22च्या आसपास लटकलेलं आहे. फक्त तुमचं GK-GS जे ॲव्हरेज आहे ते मला वाटतं एक 17-18च्या आसपास मुलांचं लटकलेलं आहे. म्हणजे सेफ स्कोर जर मला तुम्हाला सांगायचा झाला या अनुषंगाने, तो ओपन कॅटेगरीचा सेफ स्कोर मी सांगतोय इथं 90. बाकीच्या कास्ट कॅटेगरीचा मी प्रेडिक्ट करू शकत नाही. त्याच्या जागानुसार ते आता ठरणार आहे. का प्रेडिक्ट करू शकत नाही? तुम्हाला सांगतो मित्रांनो, फॅक्टर असं आहे ना, आता समजा इथं NTCच्या 5 जागा दिलेल्या आहेत. सर्वसाधारणमध्ये 2 जागा आहे. जर एखाद्या मुलाला आहे ना, त्याचे सध्या तुम्ही कन्सिडर करा, की त्याला आपण एक आकडा पकडू, की समजा त्याला 80 क्वेश्चन बरोबर आहे, 160 मार्क आहे त्याचे आणि तो जर त्याच्या कास्टमध्ये टॉपर असेल, टॉपर म्हणजे त्याला जर हायेस्ट मार्क असेल ना, तर त्यांचा कट ऑफ मग त्याच्यापेक्षा खाली कुठेतरी येणार आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी प्रेडिक्ट केल्या जाऊ शकत नाही, जोपर्यंत तुमच्याकडे एक्झॅक्ट डाटा किंवा फिगर नाही आहे. मग काही जण म्हणतील व्हिडिओ कशाला बनवला? तर व्हिडिओ याच्यासाठी बनवला, खूप जास्त मेसेज येत होते आणि अँक्झायटी खूप जास्त आहे मुलांमध्ये. त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला होता. आपल्याला वाट आता सेकंड रिस्पॉन्स शीटची बघणं आहे आणि त्याच्यानंतर जी GML लागेल त्याच्यावरून आपल्याला कळेल, की नॉर्मलायझेशन कसं झालेलं आहे आणि कशाप्रकारे कोण काय टॉपर आहे.
भरपूर जण माझ्याबद्दल सुद्धा विचारपूस करताय की तुमच्याबद्दल माहिती द्या. मी सुद्धा धर्मादायचा पेपर दिला होता. माझा पेपर झाला होता 12 नोव्हेंबरची शिफ्ट होती माझी. 12 नोव्हेंबरची शिफ्ट होती माझी सेकंडवाली. म्हणजे 1 ते 3च्या दरम्यान जो पेपर झाला होता तो. माझा स्कोर डिसेंट आहे का? तर डिसेंट आहे. आत्ता सांगतो मराठीला मला आउट ऑफ आले फर्स्ट यानी. मराठीला मला 25 पैकी 25 आहे आणि रिझनिंगला सुद्धा मला 25 पैकी 25 आहे. बाकी इंग्लिशला सुद्धा मी डिसेंट स्कोर केला आणि GK-GSला सुद्धा डिसेंट स्कोर आहे मला. ओव्हरऑल डिसेंट स्कोर आहे म्हणजे जे मी तुम्हाला इथं स्कोर सांगितला याच्यापैकीच एक माझा आहे. मी आता तो रिव्हील करणार नाही. जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा सांगेल तुम्हाला एक्झॅक्टली काय आहे काय नाही म्हणून. तर एवढ्याच गोष्टी होत्या. बाकी तुम्हाला काही वाटलं तर कळवा मला आणि भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.